तर आम्ही आलोय आज काजूच्या बागेत फिरायला. चला तुम्ही आमच्याबरोबर सैर करा. मला काय व्हिडिओ करू शकतो. काजूची बाग बोंडू हे होते रोगीट कसं. काजू लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन उत्तम असते. लाल, वालुकामय किंवा मध्यम काळी जमीन काजू झाडांसाठी चांगली असते. जर तुम्ही काजूची बाग लावण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जून-जुलैच्या दरम्यान म्हणजेच पावसाळ्याच्या सुरुवातीला रोपं लावावी किंवा पाण्याची सोय असेल तर फेब्रुवारी-मार्चमध्येही लागवड करता येते. ह्या भागात काजूची शेती आम्ही ऑलरेडी केलेली आहे. रोपे लावताना आम्ही किमान 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटरचे खड्डे खोदले, त्यात शेणखत आणि माती मिसळून ही रोपे लावली आहेत. प्रत्येक झाडांमधील अंतर 8 बाय 8 मीटरचं आहे. 7 बाय 7 मीटरचं अंतर ठेवला तरीही चालेल. ही काजूची झाडं 5 वर्षाची आहेत. एका झाडापासून सरासरी 8 ते 10 किलो काजू मिळू शकते. योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादन अधिकही होऊ शकते. पावसाळ्यात पाणी द्यायची गरज नसते, पण उन्हाळ्यात 7 ते 10 दिवसांनी पाणी द्यावे लागते. ठिबक सिंचन केल्यास उत्पादन छान वाढू शकते. कीड किंवा रोग नियंत्रणापासून झाडांना वाचवण्यासाठी वेळेवर फवारणी करावी. बाग स्वच्छ ठेवावे. रोगट फांद्या कापून टाकाव्यात. आम्ही आज बागेत आलो आहे ओले काजूगर काढायला. आम्ही त्याची आज भाजी करणार आहे. एका एकरात साधारण 70 ते 80 काजूची झाडं लावता येतात. इथे झाडाला असा मोहर आला आहे. काजू शेती ही कमी खर्चात जास्त नफा देणारी फळबाग आहे. योग्य जमीन, योग्य जाती आणि योग्य व्यवस्थापन केल्यास काजू शेती ही अतिशय फायदेशीर व्यवसाय ठरू शकते. जरी माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.